अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, इतक्या दिवसापासून तू ज्या क्षणाची वाट बघत होतास ते क्षण आता तुझ्या समोर येऊन उभे राहतील. अचानकपणे तुला इतके काही मिळणार ज्याची तू अपेक्षासुद्धा केली नव्हतीस. बाळा, माझे आशीर्वाद तुला या व्हिडिओमार्फत मिळतील, त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐक. बाळा, तुझे कल्याण होईल. आम्ही तुझ्या सोबत आहोत. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, इतके दिवसापासून तू खूप कष्ट भोगलेस. तुला आमचा संदेश प्राप्त होत नव्हता, त्यामुळे आता काळजी करू नकोस. आता इथून पुढे तुझे आनंदाचे दिवस तुझ्या वाट्याला येणार आहेत. बाळा, तू खूप आमची वाट बघतोस, आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आता चिंतेचं कारण नाही. आता अजिबात इथून पुढे चिंता करू नकोस. हे स्वामी तुझ्या सोबत आहेत, हे मात्र नेहमी लक्षात ठेव. तुझे आनंदाचे दिवस तुझ्या भाग्यात येणार आहे. तुझे भाग्य आता उजळणार आहे. त्यामुळे बाळा, तू निश्चिंत राहा आणि आमच्यावर अतूट विश्वास ठेव. आणि आमचा जो प्रिय भक्त आहे, जो आमच्यावर विश्वास ठेवतो, त्याला आम्ही कधीही निराश करणार नाही. त्याला जीवनात इतके काही आनंदाचे दिवस प्राप्त करून देऊ ज्याची त्याने अपेक्षासुद्धा केली नव्हती. कारण त्याला त्याच्या स्वामीवर विश्वास असल्यामुळे त्याचे आता इथून पुढे कार्य सुरळीत पार पडतील. कुठल्याही अडचणींना तो घाबरणार नाही. कारण बाळा, तू आमचा परमप्रिय भक्त आहेस. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला आम्ही आशीर्वाद द्यायला आलो आहे. कारण तू खूप दुःख सहन केले आहे. गेल्या काही दिवसापासून तुझ्या जीवनात खूप दुःखद वातावरण असल्यामुळे तुला खूप हारून गेल्यासारखं वाटते. परंतु बाळा, जीवनामध्ये हारायचं नसतं. या येणाऱ्या दुःखांना सामोरे जाऊन सुखाच्या वाटेकडे वाटचाल करायची. बाळा, आम्ही तुला त्या वाटेवर न्यायला आलो आहे. त्यामुळे बाळा, आमची भक्ती अशीच कर. आम्ही सदैव तुझ्या सोबत आहोत. तू जी आमची मनापासून भक्ती करतोस त्याचे तुला फळ नक्कीच आम्ही देणार आहोत. स्वामी म्हणतात, बाळा, अचानकपणे जर तुला कुठेही आमचा फोटो दिसेल, आमचे तुला नाव दिसेल, तर बाळा, नेहमी लक्षात ठेव, त्या ठिकाणी आम्ही सदैव तुझ्या सोबत असतोच. त्याचप्रमाणे आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव असतो. बाळा, आम्ही आमच्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाही आणि त्याला अशा रूपात दर्शन मात्र नक्की देतो. अचानकपणे बाळा, जेव्हा तू आमचा ध्यास धरतोस, आमचे नामस्मरण करतोस, मनात आम्हाला ठेवतो, तेव्हा अचानकपणे तुझ्यासमोर आमचा जर फोटो येत असेल, आमचे जर नामस्मरण करता करता तुला आमचे नाव दिसत असतील, कुठेही तू प्रवासामध्ये असशील, तू घरामध्ये असशील, तुला कुठेही जर अचानकपणे आमचं यापैकी काहीही दिसत असेल, तर बाळा, नक्कीच आमचा तू परमप्रिय भक्त आहेस आणि त्याचप्रमाणे आमचा तुझ्यावर खूप सारा आशीर्वाद आहे. मनापासून तू आमची भक्ती केल्यामुळे आम्ही आमच्या परमप्रिय भक्ताला खूप मनापासून आशीर्वाद पाठवित आहोत. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनामध्ये जर तुझ्यावर वाईट परिस्थिती आलीच तर त्याचा तू सामना कर. कारण बाळा, वाईट परिस्थिती ही कायम राहत नसते. कारण वाईटानंतर कधीही चांगले दिवस येतात. आणि बाळा, तू त्या मार्गावर चालतो आहेस. बाळा, जीवनामध्ये सतत चांगलेच होईल असे नाही. कधीकधी वाईट दिवसांनासुद्धा तुला सामोरे जावे लागेल आणि त्यानंतर चांगले दिवस हे तुझेच आहेत. म्हणून बाळा, वाईट दिवसामध्ये खचून जाऊ नकोस. बाळा, तू कष्ट करून पुढे जातो आहेस, आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे तू खचून गेलेला आम्हाला अजिबात बघवत नाही. तू खूप धैर्यवान आहेस आणि त्या धैर्यानेच तू बाळा आता पुढे जाणार आहेस आणि तुला ध्येय प्राप्त करायचे आहे. बाळा, तुला या सर्व गोष्टींचे फळ नक्कीच मिळणार आणि तुझ्या वाट्याला
तुझ्या जीवनामध्ये चांगले दिवस आता येणार आहेत. त्यामुळे तू निश्चिंत हो आणि आमच्यावर विश्वास ठेव. आम्ही सर्व काही चांगलं करू. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त तुझ्या स्वामींची कृपा. दुसरं तुला काहीच नको. ही तुझ्या मनात भावना आहे, आम्हाला माहिती आहे. बाळा, तुझ्या अंतःकरणात आम्ही सदैव असतो, आम्हाला ते देखील माहिती आहे. तुला सतत असे वाटते की स्वामी, मला तुम्ही हवे आहे. तू नेहमी आमच्या मठात येऊन आम्हाला सदैव हेच मागत असतो, तेच मागतो. तुझी तळमळ आम्हाला माहिती आहे. तुझ्या जीवाला लागलेली तळमळ, आमच्याबद्दलचा ध्यास आम्हाला सर्व काही माहिती आहे. बाळा, आमच्या अस्तित्वाची तुला नक्कीच प्रचिती येत राहील. बाळा, सुखदुःखासारख्या या गोष्टींमध्ये आम्ही तुझ्यासोबत सदैव राहू. बाळा, आम्ही साक्षात ब्रह्मांड नायक दत्तमूर्ती आहे. आम्ही सदैव तुला चांगल्या गोष्टी देत राहू. आम्ही ब्रह्मांड नायक तुझ्यावर असलेली भक्ती, तुझ्यावर असलेले प्रेम सदैव तुला देत राहू. तुझ्याकडून आम्ही आमची भक्ती प्राप्त करत राहू आणि त्या बदल्यात नक्कीच तुला चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत राहू. स्वामी म्हणतात, बाळा, या जीवनामध्ये तुझ्यासोबत कोण वाईट वागतंय किंवा तुझ्यासोबत कोण कामापुरतं गोड गोड बोलतंय, नंतर तुला ते लोक विसरून जात असतील तर बाळा, काळजी करू नकोस. हे तुझ्या जन्माचे प्रारब्ध आहेत. गेल्या जन्माचं तू ते संपवत आहेस. पण बाळा, तू त्या लोकांचा वाईट विचार करून स्वतःचे वाईट कर्म करू नकोस. माझे लक्ष आहे. तू काहीही काळजी करू नकोस. जेव्हा तुला वाटेल की स्वामी, आता हे सर्व संपलं आहे, आता हे सर्व मला सहन करण्याच्या पलीकडे आहे, बाळा, तेव्हापासूनच तू माझे नामस्मरण सुरू कर. सर्व काही माझ्यावर सोडून दे. मी सर्वांच्या कर्माचा हिशोब माझ्याजवळ आहे. मी एक दिवस सर्वांच्या कर्माचा हिशोब करत असतो. त्यामुळे तू स्वतः वाईट विचार करू नकोस आणि दुसऱ्यांबद्दल तर अजिबात करू नकोस. बाळा, सगळ्यांचा लेखाजोखा आमच्याजवळ असतो. म्हणून बाळा, जे लोक तुला कामापुरती आठवतात त्यांच्याकडे लक्ष न देता तू आमचे नामस्मरण कर. बघ बाळा, एक दिवस नक्कीच तुला यामध्ये यश प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, बाळा, जसं जीवनाच्या चक्रामध्ये काळोख्या रात्रीनंतर लख्ख प्रकाश देणाऱ्या दिवसाची सुरुवात होते, त्याचे आगमन होते, त्याचप्रमाणे जीवनात वेळ कशीही असू दे बाळा, चांगली असो किंवा वाईट, ती नक्कीच बदलत असते. बाळा, फक्त तू चांगल्या वेळेला कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नकोस आणि वाईट वेळेत हिंमत हारू नकोस. आम्ही प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत आहोत. हे स्वामी तुझ्यासोबत आहेत बाळा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.